श्रावण महिना म्हणजे उपवासांचा महिना, कारण या महिन्यात खूप सारे उपवास असतात. त्यामुळे देवाच्या नैवेद्यासाठी म्हणा किंवा आपला उपवास सोडण्यासाठी म्हणा, आपणही काहीतरी गोडधोड करतच असतो. तुम्हाला तर माहिती आहे, कालच पहिला श्रावणी सोमवार होता. त्यामुळे महादेवांच्या नैवेद्यासाठी मी बनवली होती अशी झटपट शेवयाची खीर, जी माझी पण पर्सनल फेवरेट आहे. तुम्हालाही अशी मलाईदार आणि झटपट तयार होणारी शेवयाची खीर येत्या उपवासा दिवशी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कढईमध्ये इथं मी तूप घालते, साधारण एक अर्धा छोटा चमचा. त्याच्यामध्ये चिरलेले काजू बदामचे काप घालायचे. एक 5-6 काजू आणि 4 बदाम मी असे चिरून घेतलेले. हे या तुपावरती हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे. असे थोडेसे तुपावरती भाजून टाकले ना खिरीमध्ये काजू बदाम, तर त्याची टेस्ट अजून छान येते. आणि मोजून एक चमचाभर तुपामध्ये आपण ही शेवयाची खीर बनवणार आहे. तरीही ती चवीला अगदी अशी मलाईदार होणार आहे. ती कशी ते पुढे सांगेनच मी तुम्हाला. तर हे जे काजू बदाम आहेत ना, हे झालेले आहेत परतून, एका वाटीमध्ये काढून ठेवूया. आणि लगेचच शेवयाही आपल्याला परतून घ्यायच्या तुपामध्ये. तर या पाऊण वाटी शेवया मी कढईमध्ये घातल्या. अशा या सतत परतत आपल्याला भाजून घ्यायच्यात. या घरी आईने बनवून दिलेल्या शेवया आहेत. घरी म्हणजे ऑर्डर देऊन बनवून आणलेल्या होत्या. रवा आणि गव्हाचं पीठ मिसळून अशा या शेवया बनवलेल्या होत्या. आणि याची खीर ना खूप भारी लागते. अजून एक पाव चमचा तूप मी याच्यामध्ये घातले, जेणेकरून आपल्या या शेवया सगळीकडून एकसारख्या भाजल्या जातील. काय होतं, बिना तुपाच्या भाजल्या तरीही चालतात, फक्त त्या सगळीकडून एकसारख्या भाजल्या जात नाहीत. म्हणून एखादा चमचा तूप वापरायचं. फक्त सतत हलवत त्या भाजून घ्यायच्या, म्हणजे कुठे करपणार नाहीत त्या. बघा, मोजून 2 मिनिटामध्ये आपल्या या शेवया भाजून झालेल्या आहेत. गॅस कमीच आहे. आणि आता यामध्ये हे उकळलेलं दूध घालते मी साई सकट. आणि ही एकमेव टीप आहे, यामुळे आपली ही शेवयाची खीर मस्त अशी मलाईदार होते. साई सकटच दूध घालायचं. तर आपण ज्या पाऊण वाटी शेवया घेतल्या होत्या त्यासाठी मी अर्धा लिटरच्या आसपास दूध घातलेले. आता कसं आहे, तुमच्या शेवया छोट्या मोठ्या आहेत त्याच्यावर पण मग दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. थोडंसं मी याला ढवळून घेतलं. आता झाकण ठेवलेले आणि बघा अशा प्रकारे ठेवले, जेणेकरून दूध असं फसफसून वरती येणार नाही. सुरुवातीचे एक 3 ते 4 मिनिट असंच हे शिजू द्यायचं. फक्त बघा, मी अशा प्रकारे एकदा उघडून ढवळून घेते. कारण काय आहे, याच्यामध्ये आपण दूध घातलेले, त्यामुळे कढईच्या तळाशी हे लागू शकतं. आणि जर समजा कढईच्या तळाशी लागलं तर खिरीलाही करपट वास लागू शकतो. म्हणूनच खीर करताना एक 2 वेळा तरी हे असं अधूनमधून ढवळून घेणं गरजेचं असतं. मग अशी आपण ज्यावेळेस शेवया भाजून घेतल्या तेव्हाही त्या मंद गॅसवरतीच भाजल्या होत्या. आणि आत्ता ज्यावेळेस आपण शेवयांमध्ये दूध घातलं ना, तेव्हा गॅस कमीच केलेला आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला ही खीर शिजू द्यायची. बघा, साधारण एक 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली ही शेवयाची खीर शिजून झालेली आहे. आता याला गोडवा येण्यासाठी आपल्याला साखर घालायची. फक्त आधी एकदा ढवळून घेते आणि त्यानंतर मग यामध्ये मोठे 4 चमचे साखर घालूया. एवढ्या साखरेने ना या प्रमाणातील खिरीला एकदम परफेक्ट असा गोडवा येतो. कारण शेवयाची जी खीर असते ना, ती जास्त प्रमाणामध्ये गोड छान नाही लागत, अशी मध्यम गोडच छान लागते. त्यामुळे 4 मोठे चमचे साखर इथे पुरेशी होते. साखर घातल्यानंतर परत एकदा थोडंसं असं हलवून घेते आणि मोजून 2 मिनिटाची वाफ काढायची आपल्याला, त्यापेक्षा जास्त नाही. 2 मिनिटे झाकून ठेवलं होतं. बघा, इथं आपली ही शेवयाची खीर झालेली आहे. फक्त ना साखर घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा या आपल्या शेवया दुधामध्ये पूर्णपणे शिजल्या जातील ना, तेव्हाच साखर घालायची. घाई गडबड करून आधीच साखर घालायची नाही, नाहीतर मग या शेवया अशा मऊसूत अशा शिजत नाहीत आणि त्यामुळे खिरीला पण असा एकसंधपणा येणार नाही. आता इथं सगळ्यात शेवटी छोटा पाव चमचा वेलची पूड आणि जे काजू बदाम तळून घेतले होते ते घातलेले. लक्षात ठेवा, वेलची पूड शेवटीच घालायची,
त्यामुळे ना वेलचीचा जो फ्लेवर आहे तो आपल्या खिरीमध्ये तसाच टिकून राहतो. मला अशी कन्सिस्टन्सी आवडते खिरीची, म्हणून मी अशी ठेवलेली आहे. तुम्हाला जर यापेक्षा थोडी पातळ आवडत असेल तर अजून एखादा कप दूध वाढवू शकता. आणि कधीही शेवयाची खीर अगदी जेवायला घ्यायच्या आधीच करायची, कारण ती अशी आळून येते म्हणून. तर इथंही आपली मलाईदार स्वादिष्ट अशी शेवयाची खीर तयार झालेली आहे. मोजून 15 मिनिटामध्ये. येणाऱ्या उपवासा दिवशी तुम्हीही अशी खीर करून बघा आणि आपला 1000 सबस्क्रायबर्सच्या दिशेने जो प्रवास आहे तो पूर्ण होत आलेला आहे. त्यामुळं प्लीज 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 अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.